नमस्कार मंडळी, मी कविता आणि खाद्यकला या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत भटुरेंची रेसिपी. भटुरे सॉफ्ट आणि अगदी टम्म फुगलेले असे असतील तर खाण्याची मजाच वेगळी येते. तर फ्रेंड्स, लागणारं साहित्य अगदी घरात अवेलेबल असणारं आहे. मी त्यासाठी घेतलेला आहे इथे 1.5 कप मैदा, चवीप्रमाणे मीठ, खाता सोडा आपण 1 ते 2 चिमूटभर घ्यायचा आहे आणि ताजं दही घ्यायचं आहे. तर हे ताजं दही 2 चमचे इतकं घेतलेलं आहे. सर्व साहित्य एकजीव करून घेऊयात. फ्रेंड्स, आता हे आपण सर्व साहित्य जे आहे ते एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी टाकत भटुऱ्यांचं पीठ जे आहे ते मळायला सुरुवात करूयात. आणि फार घट्ट किंवा फार सैल असं करायचं नाही. तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकत आपण हे पीठ मळून घेऊ. पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, खूप जास्त सॉफ्ट नाही पण खूप घट्टही नाही आहे. मीडियम आपण जे चपातीचं पीठ लावतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं आहे. आता आपण तेल घालून एकदा पुन्हा सॉफ्ट असं मळून घेऊयात. 5 ते 7 मिनटं आपल्याला ह्याला निडिंगला लागणार आहेत. अशा पद्धतीने तेल टाकून घ्यायचं आणि छानपैकी ह्याला सॉफ्ट मळून घ्यायचं. अशा पद्धतीने आपला डो तयार झालेला आहे. 5 ते 6 मिनटं झाकण लावून ह्याला रेस्ट द्यायचं. 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत. तुमच्याकडे जी पण जाड कढाई असेल, खोलगट आणि जाड, ती घ्या. मी ही जुनी कढाई घेतलेली आहे. ही अगदी घट्ट जाडजूड आहे. तर आपल्याला भटुरे तळण्यासाठी भरपूर असं तेल हवं आहे. ते मी टाकून घेतलेलं आहे आणि गरम करायला ठेवलेलं आहे. पीठ आपलं 5 ते 7 मिनिटे रेस्ट देऊन झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता थोडंसं राईज होईल फ्लॉर. तर हे झालेलं आहे. डो आपला अगदी सॉफ्ट छान झाला आहे. आता पुन्हा एकदा ह्याला आपण मळून घेऊयात. बघू शकता तुम्ही, आपण 1 मिनिटभर ह्याला छान मळून घेतलेलं आहे. ते किती सॉफ्ट झालेलं आहे. आधीच्या डोचं टेक्स्चर आणि आताचं तुम्ही बघू शकता, अगदी सॉफ्ट असं हे दिसत आहे. तर असं पीठ आपल्याला मळून तयार करायचं आहे. आता आपण छोटे छोटे गोळे काढून घेऊयात आणि भटुरे बनवायला सुरुवात करूया. अशा पद्धतीने आपण एक छोटासा डो बॉल काढून घेतलेला आहे. आता आपण ह्याला तेल लावून थोडंसं असं पसरवून घेऊया. तुम्हाला जमत असेल तर हातानेच तुम्ही मोठं केलं तरी चालेल आणि नसेल जमत तर लाटण्याला सुद्धा तेल लावायचं आहे आणि थोडासा भटुरा आपण लाटून घेऊया. आता छान आपण ह्याला तळून घ्यायचं आहे. तळत असताना तेल भटुऱ्याच्या वरच्या भागामध्ये तेल टाकत राहायचं आहे, म्हणजे हा छान फुलून येतो. तुम्ही बघू शकता भटुरा अगदी टम्म फुगलेला आहे. मस्त सुंदर, बघायला पण छान आणि अगदी सॉफ्ट हा होणार आहे. तुम्ही माझी रेसिपी नक्की फॉलो करा, तुम्हाला याचा अनुभव येईल. अगदी सुंदर भटुरे बनून तयार होतात. बऱ्याचदा भटुऱ्यांचा हा प्रॉब्लेम असतो की ते बनायला तर बनून जातात, फुगतातही, पण काही वेळानंतर ते अगदी कडक कडक असे पापडासारखी कडक व्हायला लागतो त्याचा पापुद्रा. तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा. भटुरा आतून कच्चाही नाही होणार, जाळीदार आणि मस्त बनून तयार होईल. खूप ऑइली असा होणार नाही. नंतर फ्लेम हाय करायची आणि मग हाय फ्लेमवरती भटुरा छानपैकी तळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण आपले भटुरे बनवून तयार करून घेऊयात. अशा पद्धतीने आपले टम्म फुगलेले छान हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल भटुरे बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही स्ट्रीटवरचे भटुरे पण बघितले असतील तर अशा पद्धतीने ते झालेले असतात. मी तुम्हाला हे भटुरे आता तोडून दाखवते. बघू शकता तुम्ही, अगदी सॉफ्ट असे भटुरे बनवून तयार झालेले आहेत. आतमध्ये सुद्धा अगदी जाळीदार असे छान भटुरे बनवून तयार होतात. तुम्ही माझी रेसिपी एकदा नक्की फॉलो करा आणि कसे तुमचे भटुरे बनतायत हे मला एकदा कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. अशा पद्धतीने तुम्ही माझी रेसिपी फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.